नमस्कार. मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये. तर आज बघा काय व्हिडिओ असणार आहे. कळलंच असेल तुम्हाला या बरण्या बघून. आपण सुकी मच्छी कशी साठवण करू शकतो याबद्दलची थोडी माहिती आहे. तर मागे तुम्ही बघितलं असेल, मी तुम्हाला सांगितलं की आम्ही गावावरनं बोंबील, सुकट, वाकट्या आणि जवळा हे घेऊन आलो होतो. आणि आता मी खरं तर आत्ता एक हाताचाच वापर करत होते कारण माझा एका हातात कॅमेरा होता. पण थांबा, मी तुम्हाला आहे ना व्यवस्थितपणे दाखवते. फक्त आधी हे बोंबील बघून घ्या कसे आहेत. छान अगदी स्वच्छ आहेत. पण तरी आपण ह्याचं काय आणि कसं क्लिनिंग करायचं आणि त्याची साठवण कशी करायची हे बघण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. तर आपला हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्यानंतर लाईक, शेअर, सबस्क्राईब पण नक्की करा. आपल्या व्हिडिओच्या शेवटी मी एक रेसिपी पण दाखवली आहे, तीही नक्की अगदी त्याचा उपभोग घ्या आणि तुम्हीही करून बघा. चला तर मग आता आपण व्यवस्थितपणे इथे आपण बघूया कसं काय ते. मी आता इथे स्टँडला कॅमेरा लावून तुम्हाला दाखवत आहे. तर हे बघा, मागची साईड आपण पूर्ण क्लीन करून घ्यायची. बाजूला पंख असतात ते पूर्ण साफ करून घ्यायचे. आणि डोक्याचा भाग कापत असताना बऱ्यापैकी काळा याच्यातला जो एक भाग असतो तोही निघून जातो. त्यामुळे आपल्याला आणि डोकं कापत असताना बऱ्याच वेळा हाताला काटे लागतात. त्यामुळे खूप सांभाळून करायचं आहे हे काम. तर बघा तुम्ही इथे आपण कसं क्लीन करतो आहे. आणि मी याचे 2-2 तुकडे करून ठेवते. अगदीच मोठे असतील तर 3ही करते. आता इथे मी वाकट्या पण तुम्हाला लगेचच करून दाखवते. खरं माझं पूर्ण दिवस जातो ह्या कामामध्ये. एक दिवसाला माझ्या 2-2 फिश साफ करून उन्हं दाखवणं चालू आहे. आणि मी पूर्ण 2-3 दिवस ह्याला छान कडक ऊन दाखवलं. वाकट्या, सुकट, बोंबील हे सगळं मी छान क्लीन करून व्यवस्थित सगळ्या बरण्या कशा भरून ठेवल्या आहेत, त्याच्यामध्ये कोणता असा पदार्थ टाकायचा आहे जेणेकरून आपली मच्छी वर्षभर खराब होणार नाही हेही मी तुम्हाला दाखवते. आणि त्याबरोबरीने मी 2 बरण्या मागवल्या मिशोवरनं. मला काहीतरी त्या 180 रुपयाला एक वगैरे पडली. अशा मी 2-2 किलोच्या 2 बरण्या मागवल्या. कारण की काचेच्या बरणीमध्ये जर तुम्ही मी गेल्या वर्ष 1.5 वर्ष ना काचेच्या बरण्याच ऑर्डर करून मी सगळं मागवते किंवा जे काही कडधान्य वगैरे भरून ठेवते. तर अक्षरशः माझ्या असं लक्षात आलं की काचेच्या बरण्यांमध्ये अजिबात म्हणजे पाखरं होत नाहीत, कीड लागत नाही, सगळे पदार्थ खूप छान राहत आहेत. त्यामुळे मी विचार केला आपण सुक्या मच्छीसाठी पण काचेच्या 2 मोठ्या बरण्या मागवूया. तर मी 2-2 किलोच्या 2 बरण्या मागवल्या आणि त्याही छान धुवून त्यांना उन्हं दाखवून मी तयार करून ठेवल्या आहेत. हे बघा, इथे आता आपलं हे वाकटे आहेत हे ना. तर असं माझं इथे सगळी मच्छी ही क्लीन करून झालेली आहे. हे बघा, आणि त्याचा कचरा किती निघाला तुम्ही बघाल ना तर हैराण व्हाल. हा बघा, हा नुसता कचरा आहे वाकटी आणि बोंबिलाचा. आणि हे मेन आपलं सगळं क्लिनिंग केलेलं आहे. आता इथे आधीचा एक तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ज्याच्यात मी सुकट आणि दांडी सुकट क्लीन करून ठेवली होती, बरोबर. वाकटीचं कालवणही मी तुम्हाला दाखवलं. त्यानंतर सुकट दांडी सुकट सगळ्या रेसिपीज मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये, लॉंग व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत. आता आपण इथे भरतोय बघा कसं. तर इथे ना तळाला आपण मिरचीचे तुकडे टाकायचे. सुक्या मिरच्या ज्या असतात लाल त्या टाकून घ्यायच्या आहेत. आता झालं असं की ह्या बरण्या जरा जास्त मोठ्या होत्या. पण मी काय आयडिया केली की एक साईड अशी साईड करून एक साईडला सुकट आणि एक साईडला दांडी सुकट असे 2 पदार्थ मी याच्यात व्यवस्थित भरू शकले. आणि मी व्यवस्थित क्लीन केलं आहे. चांगलं 3-4 दिवस कडकडीत ऊन दाखवलं आहे. त्यामुळे खराब तर होणारच नाही आहे. आणि मी माझा जो हा नुस्खा आहे की ज्याच्यात आपण लाल सुक्या मिरच्या घालतो, जेव्हा आपण यात लाल सुक्या मिरच्या घालतो तेव्हा मच्छी आपली वर्षभर टिकते. तिला बिलकुल काहीही कीड लागत नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. हे तर मी गेले कित्येक वर्ष मी हा उपाय करते. पण माझ्याकडे
प्लास्टिकचे वगैरे मोठे डबे होते, मी यावर्षी सर्व टाकून दिले आणि मी काचेच्या बरण्यांमध्ये सरळ चक्क मच्छी भरून ठेवलेली आहे. म्हणजे एकतर आपल्याला हे दिसायला तर छान दिसतंच, पण अगदी व्यवस्थितशीरपणे म्हणजे आपल्याला कळणार आहे नाही आहे. नाहीतर ना जे दिसत नाही ना तिकडे लक्ष जात नाही आणि बरेचसे प्रकार आपले वाया जातात. म्हणून मला हल्ली ना ह्या काचेच्या बरण्या फार आवडायला लागल्या, की याच्यामध्ये खरंच वस्तू मस्त राहते. अगदी कोणताही पदार्थ असो चांगला टिकतो. आणि आपण हल्ली सगळं ऐकतो ना, कॅन्सर हे ते, त्याच्यानंतर मी फारच काचेकडे वगैरे वळली आहे. हे बघा, तर आपली अशी ही बरणी तयार आहे. एक साईडला इथे सुकट आहे आणि एक साईडला दांडी सुकट आहे. सेम त्याच प्रकारे मी इथे बोंबील आणि आपल्या ज्या वाकट्या आहेत त्या भरून ठेवणार आहे. ह्या पण इझिली आपल्याला साईडला करता येतात, त्याच्यामुळे मी एका बरणीत 2 पदार्थ आरामात भरू शकले आहे. काहीही होणार नाही त्याला, कारण हे मस्त वाळवलेले आहेत. हे चांगले 3-4 दिवस वाळवून नंतर मी भरायला घेतले, त्यामुळे अगदी बरेचसे असे तर मी खरं तुम्हाला दाखवायला विसरले. एखाद्या हाताने मोडून दाखवलं असतं तरी कळलं असतं की इतकं छान ते क्रिस्पी झालेत आत्ताच. असे पण मच्छी भरली की मध्ये मध्ये लाल मिरच्यांचे तुकडे टाकत जायचं, म्हणजे ना आपली मच्छी अजिबात खराब होणार नाही. हे लक्षात ठेवा, ही आपली टीप आहे आजची. एक साईडला मी इथे वाकट्याही भरून ठेवते, म्हणजे मग आपल्याला मोठ्या बरण्या घेतल्याचं वाईटही नाही वाटणार आणि 10 बरण्या कराव्या लागणार नाही. 2 याच्यात आपलं काम होऊन गेलेलं आहे. खरं तर अजून माझा जवळा तर भरून व्हायचा आहे, पण मी आता तो अजून खरं तर क्लीन पण करायचा राहिला आहे. हा मला व्हिडिओसुद्धा बनवायचा होता, म्हणून मी आधी याच्या मागे घाई केली. हे बघा, आता हे राहिलेले सर्व तुकडे मी याच्यात टाकून देते. तर अशी आपण मच्छी मस्तपैकी वर्षभर साठवू शकतो. आणि हे आमचं सर्व ना पोटमाळ्यावर जातं, कारण की कसं आपल्याला आता श्रावण महिना चालू होईल, गणपती येतील, काही ना काही सण असतील, मग हात नको लागायला म्हणून हे एका बाजूला मी वेगळं ठेवून देते. हे बघा, तर अशा आपल्या ह्या 2 बरण्या तयार झालेल्या आहेत. आणि आता आपण एक पदार्थ करायचा आहे, तो म्हणजे सुकट. तर इथे मी थोडीशी सुकट आधीच बाजूला काढून ठेवली होती. ती थोडी 3-4 पाण्याने धुवून घेतली आहे. खरं तर तिला छान ऊन दाखवलेलं आहे, त्यामुळे ती चांगली झालेली आहे. बघा किती स्वच्छ दिसते आहे. ही 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून हे पाणी काढून आपण आहे ना नवीन पाण्यात मस्त भिजत ठेवायची. एक 15-20 मिनटं जरी भिजली तरी आपली सुकट खूप लवकर शिजते आणि चवीलाही छान होते. तर आता मी ही भिजवून एक साईडला कांदा, कैरी हे कापण्याची सगळी तयारी करून घेतली. आणि आता आपण गॅसवर एक कढई ठेवली. इथे बघा, मी उभ्या पोपटी मिरच्या चिरून घेतल्या आहेत, कोथिंबीर, कैरी आणि कांदा रँडमली कापून घ्यायचा आहे, जाडा भरडा कसाही तो, त्यातला कांदा खूप छान लागतो. आणि इथे आपली ही सुकटही तयार झालेली आहे. चला तर मग आता पुढच्या रेसिपीला लागूया. इथे मी कढईमध्ये तेल घालून घेते. एक साईडला मी लसूणही सोलून ठेवला आहे, तो जरासा ठेचून घ्यायचा आहे आणि लसूण घालून घ्यायचं आहे. सुक्या मच्छीला लसूण घातलं म्हणजे वशट वास येत नाही आणि सुक्या मच्छीतला लसूण खायलाही टेस्टी लागतो. आता त्यावर मी हिरव्या मिरच्या ज्या पोपटी आहेत ह्या उभ्या चिरून घेतल्या आहेत, स्लिट करून घेतल्या आहेत. त्यावर आपण कांदा घालून घ्यायचा आहे. इथे मी कांदा आता सगळा हा परतून घेणार आहे. एक थोडंसं रंग बदलेपर्यंत आपण कांदा परतून घ्यायचा आहे आणि परतताना त्याच्यामध्ये ना थोडी हळद घालायची, म्हणजे तो कांदा असा हिरवट रंगाचा दिसतो आणि तो खूप छान दिसतो आणि खायलाही टेस्टी लागतो.
तर इथे आपला कांदा परतून झालेला आहे. याच्यावर मी थोडी हळद घालते आणि मीठ घालून घेते, म्हणजे मग आपला कांदा खूप छान होईल. थोडीशी हिंग पण मी घातलंय, अगदी थोडंसं. आता आपण हे परतून घेऊया व्यवस्थित. यावर आता आपल्याला जी आपण सुकट भिजत घातली होती ती पाणी काढून घ्यायची आणि ती सुकट घालून घ्यायची आहे. आणि त्यावरच आपल्या कैरीच्या ज्या फोडी करून ठेवल्यात त्या घालून घ्यायच्या आहेत. इथे मी आधी मसाला घालते, म्हणजे लाल तिखट आहे हे. थोडंसं मालवणी मसाला पण घालते मी ना. आगरी मसाला आणि मालवणी मसाला जवळ ठेवतेच, कधीतरी हा कधीतरी तो, असा छान लागते चव, म्हणजे स्पेशली मच्छीसाठी. तर इथे मी हा मसाला घालून घेतला आणि त्यावर आता कैरीच्या फोडी घातल्या आहेत. आणि आत्ता इथे मीठ घालणार आहे. मगाशी अगदी थोडंसं मीठ घातलेलं, आता परफेक्ट मीठ आपल्याला अंदाज येईल म्हणून आत्ता मीठ घालणार आहे. आणि हे सगळं व्यवस्थित अगदी परतून घ्यायचं आहे. मीठ घालताना थोडंसं लक्ष ठेवायचं. सुक्या मच्छीला नेहमी मिठातच, म्हणजे मीठ लावूनच सुकी मच्छी वाळवलेली असते, त्याच्यामुळे थोडं ते मीठ असतं त्याला, त्यामुळे एक अंदाज ठेवायचा आपला मिठाचा. इथे आता मी पाणी घालून घेते याच्यामध्ये, आपल्याला लागेल तेवढं. खूप पण पाणी घालायचं नाही, कारण कसं आहे ऑलरेडी ही भिजलेली आहे, त्याच्यामुळे जास्त काय तिला शिजायला वेळ लागणार नाही आहे. मग उगाच पाणी आटवायला वेळ जाईल म्हणून पाणी खूप घालायची गरज नाही आहे. इथे आता मी कोथिंबीरही घालून घेतली थोडीशी. आणि नंतर आपण पुन्हा एकदा फायनल झाल्यावर आपण पुन्हा कोथिंबीर घालायची आहे, पण आत्ता जर घातली तर त्याची चव अजून छान येईल. आता याला झाकून एक 5 ते 7 मिनटं वाफ काढून घेऊया. तर इथे आपली सुकट आता ऑलमोस्ट तयार झालेली आहे. बघा किती छान दिसते, टेम्पटिंग, तोंडाला पाणी सुटलंय. आपली सुकट तयार आहे. अजून तुम्हाला हवं तर आठवू शकता. आणि याच्यामध्ये आता पुन्हा एकदा आपण घालायचे भरपूर अशी कोथिंबीर. आणि आपली सुकट तयार झालेली आहे. तर कशी वाटली आजची ओव्हरऑल व्हिडिओ, कसा वाटला आणि तुम्हाला काही याचा यूज होणार आहे की नाही, म्हणजे सुकी मच्छी कशी वाळवायची, कशी कापायची, कसं साठवून ठेवायची, याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली. तर कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि आजची डिशही कशी वाटली ती सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबते. टाटा, बाय, एन्जॉय.